सुयोग नगरात गजानन महाराज प्रगट दिन सोहळा उत्साहात 2000 भक्तांनी घेतला महाप्रसादाचा लाभ। यवतमाळ येथील सुयोग नगर परिसरातील श्री गजानन महाराज व हनुमान मंदिर परिसरात गजानन महाराज प्रगट दिनाचे औचित्य साधून भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। गेल्या 13 वर्षांची प्रदीर्घ परंपरा जपणाऱ्या या उत्सवात यंदा 2000हून अधिक भाविकांनी उपस्थिती लावून महाप्रसादाचा आनंद लुटला। यवतमाळ नगरपरिषदेच्या नवनिर्वाचित अध्यक्षा कुमारी प्रियदर्शनी उईके यांनी कार्यक्रमाला सदिच्छा भेट दिली, तसेच येथील प्रसन्न वातावरण पाहून आनंदी झाल्या। यावेळी त्यांनी गजानन महाराजांचे दर्शन घेऊन सर्व सेवाधारकांशी संवाद साधला व त्यांच्या कार्याचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या। महाप्रसाद वितरण सुरू असताना यवतमाळ नगरपरिषदेच्या नवनिर्वाचित नगरसेविका शैला मिर्झापुरे यांनी मंदिराला भेट दिली। त्यांनी श्री गजानन महाराजांचे दर्शन घेऊन वॉर्डाच्या सर्वांगीण विकासासाठी महाराजांना साकडे घातले। यावेळी त्यांनी उपस्थित सेवाधारकांशी संवाद साधून त्यांच्या कार्याचे कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। यावर्षी महाप्रसादासाठी विशेष मेजवानीचे आयोजन करण्यात आले होते। यामध्ये झुणकापोळी, डाळभाजी आणि भात, कढी, बुंदी व बर्फी असा चविष्ट बेत आखण्यात आला होता। परिसरातील नागरिक तसेच दुरून आलेल्या भाविकांनी या तृप्त करणाऱ्या महाप्रसादाचा लाभ घेतला। सुयोग नगर मंदिर परिसरात गेल्या 13 वर्षांपासून गजानन महाराज प्रगट दिन महाप्रसादाचे आयोजन अविरतपणे सुरू आहे। या सोहळ्यासाठी स्थानिक भक्तांसोबतच दूरवरून येणाऱ्या भाविकांचीही मोठी गर्दी असते। हा सोहळा यशस्वी करण्यासाठी सेवाधारकांनी अहोरात्र श्रम घेतले। यामध्ये प्रामुख्याने भाऊराव कोडापे, प्रशांत देशमुख, किसन सगणे, प्रफुल्ल वाकुलकर यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली। या नियोजित आयोजनामुळे सर्व भाविकांना शिस्तबद्ध पद्धतीने दर्शनाचा आणि प्रसादाचा लाभ घेता आला। गजाननच्या चरणी मी वंदन करते। आज इथे सर्व उपस्थित मान्यवरांचे आभार व्यक्त करते। सोबतच आज गजानन महाराज प्रकट दिन त्यानिमित्त सर्वांना शुभेच्छा देते। आणि आज मला तुम्ही इथे बोलवलं, गजानन महाराजची पूजा करून दिली। एक प्रसन्न असं वातावरण आहे इथे। नक्की या मंदिरात येण्याचं मला जो भाग्य आलं तुमच्यामुळे झालं आज, आणि नक्की येत राहील मी। आणि मंदिरात येऊनच प्रसन्न वाटलं, सगळ्यांची भेट झाली आणि सर्वांना शुभेच्छा देते। सर्वप्रथम माऊलीच्या चरणी नतमस्तक होते। आज गजानन महाराजाचा प्रगट दिन, त्यानिमित्त सर्व प्रभाग 24 मधील जनतेला गजानन महाराजाच्या प्रगट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देते। आणि ज्याप्रमाणे निस्वार्थीपणे गजानन महाराजांनी या पृथ्वीतलावर जन्म घेऊन जनसामान्याला आपल्या वागण्यातून शिकवण दिली, त्यांनी जो उपदेश केला त्या उपदेशावर चालण्याचा आणि नागरिकांची सेवा करण्याचा हा जो मला मौका मिळालेला आहे, आणि तो जो मला जो नागरिकांनी माझ्यासाठी जे काही सहकार्य केलं त्या सहकार्याचा मी नेहमी ऋणी राहील। आणि असंच माऊलीच्या आशीर्वादाने खूप चांगलं माझ्याच्याने कार्य होईल ही मी तुम्हाला आपणाकडून सगळ्यांना शाश्वती देते। हा 2013 पासून सुरू आहे आणि कंटिन्यू आम्ही 13 वर्षापासून हा कार्यक्रम घेतो आणि या भागातल्या लोकांचं खूप सहकार्य मिळत आहे। आणि दरवर्षी आमची पब्लिक दर्शनार्थी वाढत आहे। या मंदिरामध्ये भाविक भक्त सुद्धा वाढत आहे।